नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि ओमकार फाउंडेशनमध्ये. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं बेसिक्स टू स्टॉक मार्केट आणि आता आपण बघणार आहे बिगिनर्स टू ॲडव्हान्स. यामध्ये आपण प्रवास कसा करायला पाहिजे, आपण बिगिनर्सपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत जाण्यासाठी कोणत्या गोष्टी पाहायला पाहिजे. बेसिक फंडा असा आहे की आपण यामध्ये इंडेक्स बघतो आणि आपला जो व्हिडिओ आहे हा पूर्णपणे त्या इंडेक्समध्ये आपण ट्रेड करतो. कोणता इंडेक्स आपला प्रॉफिटेबल आहे या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये शिकून घेणार आहे. ओके, चला तर मग आपण स्टार्ट करूया. आपला जो व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे शिकून कोणत्या इंडेक्समध्ये काय आपण करतो, ट्रेड करतो, ते पूर्णपणे आपण इथे बघूया. ठीक आहे, पहिली थिंग यामध्ये आपण बघतो कोणते इंडेक्स बघायला गेलं तर त्या इंडेक्समध्ये लावलेलं माइंडसेट. म्हणजे आपण कसं कोणता इंडेक्स बघायचा, आपल्याला बघायचं आहे ट्रेड करायचं आहे शेअर मार्केटमध्ये, स्टॉक परचेस करायचे. या सगळ्या गोष्टी आपण कोणत्या इंडेक्समधून घेतो, BSE आणि NSE. आणि BSE आणि NSE ऑदर्स इंडियामधले इंडेक्स आणि या सगळ्या गोष्टी आपण बघूया. सगळ्यात पहिले आपण बघूया हे की शेअर्स काय असतात. शेअर्स म्हणजे इक्विटी कोणत्या कंपनीची आपल्याकडे आहे. म्हणजे इक्विटी आपल्याकडे जर कोणत्या कंपनीची असेल, फॉर एक्झाम्पल रिलायन्स एक शेअर्स माझ्याकडे आहे, तर एक काहीतरी पर्सेंटनी त्या रिलायन्स कंपनीचा मी ओनर आहे असं आपण समजू शकतो. ठीक आहे, तर आपण स्टॉक एक्सचेंज जे इंडेक्स आहेत त्यामध्ये बघायला गेलं तर NSE आणि BSE. NSE मध्ये आपण बघतो निफ्टी 50 आणि बँक निफ्टी, आणि BSE मध्ये आपण बघतो जे सेन्सेक्स. जे आपण मार्केट चालू असताना आपण जसं बघतो की न्यूजमध्ये बघतो, कोणाकडून ऐकतो किंवा पेपरमध्ये वाचतो की सेंसेक्स भारी गिरावट से निचले अंक पर गिरा है और बैंक निफ्टी बैंक निफ्टीने पॉझिटिव्ह कामकाज किया आहे. तो अशा प्रकारच्या सगळ्या न्यूज बघतो, पेपरमध्ये वाचतो. या एक्झॅक्टली असतात काय, हे नेमकं फंडा काय, हे बघण्यासाठी आपल्याला हे व्हिडिओ बघणं जरुरी आहे की आपण बघून शिकू शकता. ठीक आहे, काही टर्मिनॉलॉजी पण असतात यामध्ये आपल्याला बघण्यासाठी, जे की आपण इथे बघूया. ओके, इंडियामध्ये 2 एक्सचेंज आहेत जे आपण NSE आणि BSE म्हणतो. ठीक आहे, जसं NSE म्हणलं तर निफ्टी आणि बँक निफ्टी मी आता सांगितलं, ज्यामध्ये सपोज आपण एखादी कामकाज करत असेल कंपनी, सपोज रिलायन्स आहे. रिलायन्स हे निफ्टीमध्ये पण काम करते आणि अदर सेन्सेक्समध्ये पण काम करते. कसं तर रिलायन्स या कंपनी लिस्टेड आहे BSE मध्ये आणि NSE मध्ये, हे आपण इथे बघतो. तर NSE मध्ये आपण ट्रेड का करायचं, NSE मध्ये कोणते इंडेक्स असतात, निफ्टी आणि बँक निफ्टी, त्यामध्ये आपण ट्रेड का करायचं, कारण आपण इथे फंडामेंटलसाठी आपण स्टॉक घेऊन आपल्या पोर्टफोलिओसाठी खरेदी करून ठेवू शकतो, कोणत्या कंपनीचे स्टॉक घ्यायचे ते. आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेड करतो तर ऑप्शन ट्रेडिंग, आणि निफ्टी 50 मध्ये पण आपण ऑप्शन ट्रेडिंगसाठी ट्रेड करतो. तर निफ्टी 50 आणि बँक निफ्टी यामध्ये लिक्विडिटी असते, यासाठी आपण याच्यामध्ये जास्त ट्रेड करतो, कारण इथून आपल्याला काहीतरी पैसा बनवता येतो, पैसा कमवता येतो. या सगळ्या गोष्टी इथे आपण बघतो. ठीक आहे, तर निफ्टी 50 पहिल्यांदा कंपनी आपण बघूयात. जर एखादी कंपनी चांगल्या निफ्टी 50 मध्ये, आता 50 जे टॉप 50, सपोज NSE मध्ये आपलं इंडेक्समध्ये आपल्या 7000, NSE आणि BSE मध्ये 7000 प्लस कंपन्या लिस्टेड आहेत. निफ्टी 50 मध्ये 50 टॉप 15 कंपन्या कामकाज करतात. तर कसं असतं, एखादी कंपनी जर चांगलं कामकाज करत नसेल तर सेबी त्याला बाहेर काढते, आणि अदर कंपनीचे कामकाज चांगले करतात ते लिस्टेड होते ते निफ्टी 50 टॉप 50 कंपन्यामध्ये. जसं आपण आता रिसेंटली बघू शकतो एक अपोलो हॉस्पिटल, जे की आता लिस्टेड कंपनीमध्ये टॉप 50 कंपनीमध्ये लिस्टेड झाले आहे. ठीक आहे, तर सेबी म्हणजे जसं आता मी विचारलं की सेबी त्याला बाहेर काढून टाकते. म्हणजे सेबी म्हणजे काय असतं, सेबी हे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, जे की सेबीच्या अंडर निफ्टी
सेबीच्या अंडर NSE आणि BSE कामकाज करतात. NSEच्या अंडर निफ्टी 50 बँक निफ्टी काम करते आणि BSEच्या अंडर सेन्सेक्स काम करते. म्हणजे सेबीच्या अंडर कोण काम करतं? NSE आणि BSE. तर NSE आणि BSE मध्ये 7,000 ज्या कंपन्या लिस्टेड आहेत ते काम करतात शेअर मार्केटमध्ये, ज्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करतो, ट्रेड करतो अशा प्रकारे. ओके, तर आपण सेबी हा झोन काय? सेबी आहे ज्यामध्ये आपल्या इंडियामधल्या 6 एक्सचेंज कामकाज करतात. NSE, BSE, कोलकाता स्टॉक मार्केट, मेट्रोपॉलिटन स्टॉक एक्सचेंज, मल्टी कमोडिटी स्टॉक एक्सचेंज अँड नॅशनल कमोडिटी एक्सचेंज अँड डेरिव्हेटिव्स. अशा प्रकारे 6 मेजर इंडेक्स आपण पाहू शकतो की सेबीच्या अंडर कामकाज करतात. आता आपण बघूया इंडेक्स फंड. म्हणजे इंडेक्स फंड हे कशा प्रकारे कामकाज करतात. इंडेक्स फंड मधून कोणत्या इंडेक्समध्ये पैसा इन्व्हेस्ट केला जातो. निफ्टी इंडेक्स असू द्या, बँक निफ्टी असू द्या, सेन्सेक्स असू द्या, अदर जे पर्टिक्युलर सेक्टर वाईज इंडेक्स असतात त्यामध्ये पैसा इन्व्हेस्ट करता येतो. आता सपोज इंडेक्स फंड आहे, त्यामध्ये जो जसा म्युच्युअल फंड असतो तसा एका ठिकाणी सगळा पैसा ॲड केला जातो. जे फंड मॅनेजर आहेत, ॲडवायझर आहेत, ते इंडेक्स फंडमधून निफ्टी 50मध्ये आणि बँक निफ्टीमध्ये किंवा सेन्सेक्समध्ये अशा किंवा पर्टिक्युलर सेक्टरच्या इंडेक्स फंडमध्ये पैसा इन्व्हेस्ट करतात. कसा? आता आपण जर निफ्टी 50 बघायला गेलं तर त्यामध्ये HDFC बँकमध्ये आपण 10% पेक्षा जास्त पैसा इंडेक्स फंडमधून इन्व्हेस्ट केला जातो. रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये 9% केला जातो आणि इन्फोसिसमध्ये 6% केला जातो. अशा प्रकारे आणि अदर कंपन्या ज्या आहेत निफ्टी 50 मधल्या, ज्यामध्ये 73% पैसा आपण त्यामध्ये इन्व्हेस्ट करतात. जे त्या फंड मॅनेजर आहे त्याच्यानुसार तो पैसा त्यामध्ये इन्व्हेस्ट करतात आणि मॅनेज करतात. तर इंडेक्स फंड हा काय? आता इंडेक्समध्ये लिस्टेड कंपन्या आहेत जे की आपण इन्व्हेस्ट करतो. तो पैसा जसा आपण बघतो की रिलायन्सचा शेअर्स वाढलाय, HDFCचा शेअर्स वाढलाय. आता हे शेअर्स कसे वाढतात, कसा मॅनेज होतो पैसा, या सगळ्या गोष्टी आपण ॲक्च्युली मार्केटमध्ये लिस्टेड झाल्याच्या नंतर बघू शकतो. ठीक आहे. आता आपण मेन 2 इंडेक्सकडे बघूया ज्यामध्ये आपल्याला ट्रेड करायचे, ज्यामध्ये आपण पैसा इन्व्हेस्ट करतो. आपण मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं होतं की पैसा इन्व्हेस्ट कसा करायचा. आपल्या इन्व्हेस्ट करण्यासाठी, ट्रेड करण्यासाठी आपण एक अकाउंट ओपन करतो, डीमॅट अकाउंटमध्ये पैसा कसा टाकायचा, डीमॅट अकाउंट कसा ओपन करायचा आणि डीमॅट अकाउंट ओपन केल्याच्या नंतर स्टॉक कसे चेक करायचे. आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण जर बघितलं की NSE आणि BSE मध्ये जे लिस्टेड कंपन्या असतात ते कशा थ्रू असतात. पहिल्यांदा आपण हे बघतो की प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट. आता हे प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट काय असतं? फर्स्ट प्रायमरी मार्केट जे आपण म्हणतो. आता आपण बघितलं की निफ्टी 50 आणि बँक निफ्टी. सपोज आपण निफ्टी 50चं आता सगळं बघितलं. आता बँक निफ्टीमध्ये जे लिस्टेड हायस्ट कंपन्या आहेत, जे की कंपन्यावरती ट्रेड होतो. आपण कंपन्यामध्ये पैसा इन्व्हेस्ट करतो, फंड्स जे कंपन्यामध्ये टाकतो. आपण इंडेक्स फंडमधून जे मॅक्झिमम कंपन्यांमध्ये फंड्स इन्व्हेस्ट केला जातो आणि जसं बँक निफ्टी कामकाज करते त्याच्यानुसार आपण पाहू शकतो की आपल्याला एक्झॅक्टली ऑप्शन ट्रेडिंग आणि फंडामेंटल ट्रेडिंग कशी करायची आहे. आपण सगळ्या गोष्टी या 2 इंडेक्समधून चांगल्या प्रकारे शिकतो. ठीक आहे. तर आपण इंडेक्स फंड हे जे नाव ऐकलं ते इंडेक्स फंडचे स्टार्ट कोणी केलं? इंडेक्स फंडचं स्टार्ट कोणी केलं? हे मिस्टर जॉन बोगल या व्यक्तीने इंडेक्स फंड या नावाचं स्टार्ट केलं आणि तिथून पुढे अदर कंट्रीमध्ये पण इंडेक्स फंडचा खूप मोठा प्रस्ताव आहे. खूप चांगल्या प्रकारे कामकाज करतात. आता सध्या आपल्या इंडियामध्ये पण चांगल्या प्रकारे इंडेक्स फंड पण कामकाज करतो. आणि आता आपण वळूयात आपल्या चॅप्टरकडे, जे बिगिनर्स टू ॲडव्हान्ससाठी शिकायचं असतं. ओके. फर्स्ट आपल्याला डीमॅट अकाउंट ओपन करायला लागेल. सेकंड आपल्याला कंपन्या लिस्टेड कोणत्या आहेत ते बघायला लागेल. कंपन्या लिस्टेड कशा येतात, लिस्टेड कशा होतात.
प्रायमरी मार्केट, IPO झाला, लिस्टेड झालं. सेकंडरी मार्केटमध्ये आपण कंपन्यावरती जे ट्रेड होतं, स्टॉक एक्सचेंज होतं, त्याला सेकंडरी मार्केट म्हणतात. तर सेकंडरी मार्केटमध्ये कोणत्या कंपन्या चांगलं कामकाज करतात, कोणतं सेक्टर चांगलं कामकाज करतो, कोणत्या सीझनला कोणतं सेक्टर चांगल्या प्रकारे कामकाज करतात, या सगळ्या गोष्टी आपण चांगल्या प्रकारे स्टडी करू शकतो. आपण चार्ट बघायचं आहे, वेबसाईट चांगले यूज करू शकतात. tradingview.com आहे, मनी कंट्रोल आहे. या सगळ्या गोष्टी आपण वापरून आपण चांगल्या प्रकारे स्टडी करून या मार्केटमध्ये आपण एक आपलं जी इच्छा आहे, आपल्याला पैसा कमवायची, आपल्याला एक ट्रेडिंग करायची, एक इंडियामध्ये जी आता गरज आहे लोकांची या मार्केटमध्ये उतरण्याची, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्याच्या नंतर आपण एक चांगल्या प्रकारे इन्व्हेस्ट पण करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे बघतो. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी बघणार आहे ते सांग. म्युच्युअल फंडमध्ये काय करायला लागेल, म्युच्युअल फंड काय असतं, SIP काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. आणि अशा चांगल्या प्रकारच्या व्हिडिओसाठी आणि बिगिनर्स टू ॲडव्हान्स लेवलपर्यंत मार्केट शिकण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करू शकता, आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि शेअर्स करू शकता नक्कीच, जेणेकरून आपल्या रिलेटिव्स, मित्र, कंपनी या सगळ्यांना एक फ्रीमध्ये चांगल्या प्रकारचं नॉलेज पण भेटेल. आणि इथून पुढचे जे सेशन असतील आपले सगळे ऑनलाईन कोर्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवल्या जातील. एक्झॅक्टली आपल्याला ट्रेड कुठपर्यंत करायला लागतं, ऑप्शन ट्रेडिंग एक्झॅक्टली असते काय, OI डेटा काय असतो, ऑप्शन चेन काय असते, मार्केटमध्ये आपण एक्झॅक्टली ऑप्शन ट्रेडिंग होते कशी, इथपर्यंत आपला प्रवास असेल. चांगल्या गोष्टी शिकवल्या जातील. या सगळ्या गोष्टींसाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपला असा प्रतिसाद देऊ शकता. धन्यवाद.